हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आज ही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ना फक्त कमी इन्ग्रीडियंटमध्ये ना एका ग्लासमध्ये भरपूर काही जवळपास ना 1 किलोची आपण इथे मिठाई बनवणार आहे. पण ती कशा पद्धतीने? तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर तुम्ही सर्वात आधी पाहिलं असेल, की गॅसचा फ्लेम चालू करून एक कढई ठेवली आणि त्याच कढईमध्ये आपण काय केले, मेजरमेंटचा जे कप आहे ना मोठा, ते घेतलाय. म्हणजे जवळपास ना ते एक कप भरून आपण साखर घेतली आणि जी साखर आहे ना, ती पूर्ण मेल्ट करून घेतली आणि त्याच्यानंतर आपण इथं जी दूध आहे ना, तिथं म्हणजे कोमट केलं तरी हरकत नाही आणि थंड असलं तरी काही हरकत नाही. इथं मी घेतलेलं आहे 1 ग्लास दूध. जे दूध आहे ना, ते जे आपण जे कॅरमेल आता ही जी बघा ही रेसिपी ना, तर तुम्हाला ही रेसिपी ना एकदम कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवणार आहे. पण ही कशी आहे पूर्ण वेगळ्या पद्धतीची आहे. आणि तुम्ही जे दुकानामध्ये भरपूर काही पैसे घालवत असतील ना, ते तुम्हाला घरच्या घरी तुम्हाला ते मिळेल. तर ते तुम्ही कशा पद्धतीने ते पण तुम्ही इथं पाहू शकता. तर इथं आपण काय केलंय, साखरेचं ना कॅरॅमल करून घेतली आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास आहे ना दूध ॲड केले. आता ते दूध आहे ना, दुधामध्ये काय होतं, की ज्यावेळेस आपण चाचणीमध्ये दूध दूध ॲड दूध ॲड केलं ना, तर काय होतं माहिती आहे का? त्याचा एक गोळा तयार होतो आणि त्याला वितळायला थोडासा वेळ लागतो. तर आता ते वितळत आहे, पण तोपर्यंत तुम्ही इकडे पाहू शकता. इथं मी काय केलं 1 ते 1.5 कप आहे ना, इथं घेतलेला आहे मिल्क पावडर. इथं काय करायचं पाण्याचा वापर नाही सॉरी दुधाचा वापर नाही करायचा. आता इथं आपण काय केलं 1 ते 1.5 कप आहे ना, मिल्क पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं. जवळपास म्हणजे अर्धा ग्लास म्हणलं तरी काही हरकत नाही. आपल्याला फक्त बॅटर जे आहे ना, पातळ करायचं नाही. असा घटसर ठेवायचा आहे. तुम्ही तर पाहू शकता कशापैकी मी तर ते म्हणजे थिक करून घेतलेलं आहे. हे तर आता ह्याला काय करायचंय, चांगल्यापैकी फेटून घ्यायचे, की जेणेकरून त्याचे लम्स पडणार नाही. ही थोडीशी लक्षात घ्यायची आणि नंतर तुम्ही इथं पाहू शकता जे आपलं जी गुळ सॉरी जी साखराचा जी गोळा तयार झालता ना, ते पूर्ण वितळून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आता हे आपल्याला दूध फोडून घ्यायचं ते कशा पद्धतीने? आता काय करायचं ह्याला ना फक्त अर्धा लिंबू घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम एकदम कमी करायचा आहे आणि तुम्ही इथं म्हणताना की एकदम गॅस फास्ट करायचा अजिबात करायचा नाही, कमी ठेवायचा आहे. लिंबाचा रस आहे, त्याच्या बिया वगैरे साईडला मी काढून घेतले ते आणि काय करायचंय म्हणजे हळूवार हाताने आहे ना, फक्त चमच्याच्या सहाय्याने थोडं-थोडं असं हलवून घ्यायचंय, की जेणेकरून गॅस वगैरे अजिबात फास्ट करायचा नाही, की जेणेकरून आहे ना, व्यवस्थित ते दूध जे आहे ना, ते फुटलं जाईल. आता ह्याचं पाणी वगैरे तुम्ही म्हणताना काढून घ्यायचं का? अजिबात नाही. आहे असं ठेवायचंय. गॅसचा फक्त फ्लेम कमी ठेवायचा. आता तुम्ही इथं पाहू शकता, की कशाप्रकारे आपलं जे दूध आहे ते फाटलं गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय, की आता ते पूर्ण फाटून एकसारखं आपण करून घेतले, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचंय, की आपण ज्या छोट्याशा भांड्यामध्ये आहे ना, मिल्क पावडर एकदम मेल्ट करून घेतली म्हणजे मिक्स करून घेतली. आता ते त्या दुधामध्ये आपल्याला ॲड करायचं. आता हे काय करायचं एकदम कमी गॅसवरती ही प्रोसेस पूर्ण करायची आहे, की जेणेकरून तुमची जी तुम्ही जी रेसिपी बनवता ना, ती अजिबात फाटणार नाही, फुटणार नाही, खराब होणार नाही. ही पूर्ण लक्षात ठेवूनच मी रेसिपी बनवलेली आहे. आता तुम्ही तर पाहू शकता, की आता आपण काय केले पूर्ण एकसारखं जे आहे ना, ते करून घेतले. आता इलायची पावडर जवळपास आहे ना, मी 1-1.5 चमचे ते ॲड केलेले आहे. आता ते काय करायचं, ज्यावेळेस आपण इलायची पावडर टाकू ना, त्यावेळेस काय करायचंय, पूर्ण एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचंय. आता तुम्हाला सांगते, इथं मी काय केले, एका कपापासून आहे ना, मी इथं बनवत आहे मावा. म्हणजे तुम्ही म्हणता ना कलाकंद, ते तुम्ही बनवत आहे. तर ते कशाप्रकारे? तुम्ही आता तुम्हाला तर माहितीच आहे, की मावा आपण सॉरी कलाकंद आणायला गेलं, की भरपूर काही म्हणजे खूपच महाग आहे आणि एका ग्लासमध्ये ते एवढी काय भरपूर बनवू शकते, हे तुम्हाला पण तुम्ही इथं पाहताच आहे. त्याच्यामध्ये मी काय केलं, थोडेसे ना काजू आणि बदाम इथे ॲड केलेत आणि ते काय केले, छोटे-छोटे, मोठे-मोठे असे ठेवले ते. एकदम बुकटा करायचा नाही, बारीक पावडर वगैरे करून टाकायची नाही. छोटे-छोटे असे तुकडे असे करून टाकायचे ते तुम्ही इथं पाहू शकता. पूर्ण जे आहे ना, ते सारखं म्हणजे अशा प्रकारे झालं पाहिजे, की जेणेकरून तुमची जी मावा म्हणजे कलाकंद आहे ती सेट झाली पाहिजे.
जे आपलं कलाकंद आहे ते रेडी झाले. आता आता काय केले मी, जे केकचं भांडं आहे ना, तर तुमच्याकडे नसेल ठीक आहे. तरी काय करा प्लेटमध्ये केलं तरी काही हरकत नाही. फक्त तूप वगैरे तेल लावलं तरी काही हरकत नाही. मी लावलेलं नाहीये. फक्त जी आपण फुलं आहेत ना गुलाबाची त्याचे पाकळ्या जे आहेत ते सुकवून घेतलेले आहेत ना, ते थोडंसं गार्निशसाठी इथे ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती थोडेसे काजू आणि बदाम मी ॲड केलेत. जेणेकरून काय होईल, की आपली रेसिपी आणखीन छान दिसेल. तर आता ह्याला काय करायचं ज्यावेळेस आपण कलाकंद जे आहे ना आपल्या भांड्यामध्ये ॲड केलं ना, त्याला एकसारखं लेव्हल करून घ्यायची, की जेणेकरून ते चांगल्यापैकी सेट होईल. तर तुम्ही तर पाहू शकता कशाप्रकारे आपला कलाकंद एकदम बनून रेडी झालाय. आता ह्याला काय करायचं लगेचच कट करायचं नाहीये, ते फ्रिजमध्ये ठेवायचंय. थोडंसं टॅप करून घेतले. अर्ध्या तासाने चेक केलं तर माझी जी कलाकंदची रेसिपी आहे ना, खूप छान झाली होती. मी पीस पण कट करून दाखवलेत, तुम्हाला पण दाखवलेत आणि तुम्ही तर पाहू शकता कशाप्रकारे आपले कलाकंद जे आहे ना, तर घरच्या घरी कमी खर्चात एका ग्लासपासून तुम्ही जवळपास 1 किलोची ही जी रेसिपी आहे ना, तुम्ही इथं बनवू शकता. तुम्ही इथं पाहू शकता. मी कट करून घेतल्याच्या नंतर इझिली निघालेले आहे आणि साखरेचं मेजरमेंट जे आहे ना, ते पण एकदम परफेक्ट आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद.